कराडच्या अटकेनंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या मस्साजोग येथील ग्रामस्थ जे आहेत ते देखील आता समोर आले आणि त्यांनी देखील तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे। उर्वरित आरोपींना उद्यापर्यंत अटक करा, नाहीतर सामूहिक जलसमाधी आंदोलन करू असा इशाराच मस्साजोगच्या ग्रामस्थांनी दिलेला आहे। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने पुणे पोलिसांना शरणागती पत्करलेली आहे आणि माझ्यासोबत सध्या मस्साजोगचे ग्रामस्थ आहेत। प्रकरण सीआयडीकडे दिलंय, प्रकरण एसआयटीकडे दिलंय, न्यायालयीन चौकशी होईल, ह्या गोष्टी आम्ही रोज ऐकत होतो। त्याच्या उपर काल संतोष देशमुखच्या भावानं हायकोर्टात रिट दाखल केली। त्याच्यामध्ये तिने स्पष्ट उल्लेख केला, वाल्मिक कराडचा उल्लेख केला असेल किंवा ज्या काही त्याच्या मागण्या येतात, तरी बी अजून गावकऱ्याच्या तोंडातून वधवून घ्यायचं किंवा घर हा प्रकार आम्हाला समजणं गेलाय। म्हणजे ही दर 10 दिवसाला दर 5 दिवसाला प्लॅनिंग केल्यासारखं एकेकाला अटक करायचं, एकेकाला अटक करायचं, कुणाला सरेंडर करायला लावायचं, कुणाला काय करायला लावायचं, म्हणजे ठरवून गेम करायला शासन आमच्या संकट। त्याच्यामुळे आमची एकच मागणी की उद्याच्याला 10 वाजेपर्यंत जर राहिलेले आरोपी अटक नाही झाले, आम्ही गावकऱ्यामार्फत तहसीलदार साहेबांना निवेदन दिलंय। आम्ही गावातील सर्व ग्रामस्थ आम्ही आमच्या इथं मस्साजोगला इथून 1 किलोमीटर तलाव आहे, तिथे जाऊन आम्ही सामूहिक जलसमाधी करणार आहेत। त्याशिवाय शासनाला जाग येणार नाही। सीआयडीला मोबाईल सापडले, सीआयडीचा तपास चालू आहे। काय तपास चालू आहे? हे लोकलला जे गुंडे होते ते सापडलेत, वाल्मिक कराड स्वतःहून आलेत। ह्याच्यात काही लय त्यांना छाती बडवून घ्यायची गरज नाही। 9 टीम 10 टीम 12 टीम एवढ्या टीम पळायल्या, कहाणीचं हे झालं, काही झालेलं नाही। ते काय करायलेत, 2 दिवसाला एक स्टोरी, 2 दिवसाला एक स्टोरी, दुसऱ्या दिवशी कंप्लेंट, दुसऱ्या दिवशी मोबाईल, गाडी, गाडीतले हत्यार, गाडीतली चिठ्ठी, ज्या गोष्टी असतील त्या सापडल्या।